चालू हंगामात भरपूर पाऊस पडून अन्नधान्याचं भरघोस उत्पादन होऊ देत, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायमचा मिटू देत आणि सर्वांचं आरोग्य उत्तम राहू देत अशी प्रार्थना श्री क्षेत्र अंतापूर ताहराबाद येथील दावल मलिक बाबा यांच्या चरणी श्री क्षेत्र पोहेगाव ते श्री क्षेत्र अंतापूर ताहराबाद पायी दिंडी आणि पालखी सोहळ्याचे संस्थापक आणि दिंडी प्रमुख रमेश अवताडे महाराज यांनी केली आहे। गुरुवारी सकाळी 7 वाजता श्री क्षेत्र पोहेगाव येथून दावल मलिक बाबा यांच्या दर्शनासाठी पायी दिंडी आणि पालखी सोहळ्याचं उत्साहात प्रस्थान झालं। यावेळी अवताडे महाराज बोलत होते। यंदा या दिंडी सोहळ्याचा 36वा वर्ष असून हजारो महिला पुरुष भाविक मोठ्या भक्तिभावानं सहभागी झाले। जय हरी गंगामाय हरी ओम गुरुवर्य सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या जयघोषानं परिसर भक्तिमय झाला होता। परमपूज्य रमेश गिरीजी महाराज आणि मुरलीधर अवताडे बाबा यांच्या आशीर्वादाने या दिंडीला अंतापूर येथे मानाची काठी आणि मानाची पालखीचा विशेष सन्मान दिला जातो। हा दिंडी सोहळा 7 मुक्काम करत गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी दोन्ही गडांचे देवदर्शन घेऊन पूर्ण होणार आहे। त्यानंतर सकाळी 11 वाजता महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार असून दुपारी 2 वाजता वारकरी परतीच्या प्रवासाला रवाना होतील। दिंडीत सहभागी भाविकांसाठी विविध अन्नदात्यांनी चहा, नाश्ता, दुपारचे आणि सायंकाळचे जेवण अशा भोजन व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारली। ढोल ताशांच्या गजरात दिंडी पुढे मार्गक्रमण करत असून पालखी, मानाची काठी आणि आकर्षक रथाचे दर्शन घेण्यासाठी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। क्षेत्र अंतापूर ताहराबाद येथे पायी दिंडी सोहळा आपला चाललेला आहे। काय सांगाल, आपण दिंडी चालक आहात? बाबाला एकच विनंती आहे, बाबाने सर्वांना सुखात समाधान आनंद ठेवा। भरपूर पाऊस पडा, लक्षेरी किडा मुंगी मुका प्राणी सर्व जग सुखी करावं आणि सर्व महाराष्ट्रामध्ये शांतता लावावी। भरपूर पाऊस पडून भरपूर लक्ष्मीला सारा आणि मानवाला अन्नधान्य पुरवठा व्हावा, सर्व शांतता पसरावी आणि वड्या नावे कुटुंब भरून अगदी भरभरून अख्खे तळे बंधारे भरावं अशी मी दावलमली बाबा प्रार्थना करतो आणि सगळ्या दावलमली बाबाच्या भक्तांना सुखात समाधानात आनंद ठेवा अशी मी दावलमली बाबा त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो। हरिदो या दिंडीचा किती वर्ष आहे आता? या दिंडीचा आमचा 91 सालापासून 36 वर्ष आहे। आम्ही मुक्काम मुक्काम 91 साली एक आदिवासी मुलगा आणि पायी गेलो होतो। आजपर्यंत जेवढं जनसमुदाय उसळलेला आहे बाबाच्या दिंडीच्या माध्यमातून बाबाच्या दर्शनासाठी। आणि यांना जो कोरोना झाला 2019 साली 20 साली तरीसुद्धा आमची दिंडी खंडित झाली नाही, अखंड दिंडी चालूच आहे। बाबांच्या पादुकांनी स्वतः 4 वारकरी घेऊन पायी अंतापूरला गेलो होतो। 2019-2020ला दोन्ही वर्षीसुद्धा पायीवारी आमची पादुका घेऊन आली। आम्ही तिथं गेल्यानंतर अंतापूर गडावर केशर पोळेगावची मानाची पालखी म्हणून सर्व दरवाजे उघडले होते आणि एवढा 1 तास पालखीसाठी आणि पादुकाच्या दर्शनासाठी जे गावाने सहकार्य केलं, तिथल्या पाटलाने, सरपंचाने आणि तिथल्या समस्त ग्रामस्थ अंतापूरच्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला 2019-20मध्ये सहकार्य केलं आणि आमची दिंडीचं वर्ष कोरोना काळात यशस्वी केलं अशी मी दावलमली बाबा अगदी ऋणी आहे। मला पूर्ण फाडून बाबाच्या अंगावर गलत जरी टाकला तरी बाबाचं माझ्याकडून काही होणार नाही, भेटणार नाही। इतके बाबाच्या आमच्या कुटुंबावरती, आमच्या अवताडे परिवारावरती मोठे बाबाचे आशीर्वाद आहे। आणि या आशीर्वाद आमचे वडील आजोबा पायी गाडी चालत होते, बैलगाडीने, वडील सायकल चालत होते। नंतर आम्ही पायी प्रवास चालू केला। आमची अखंड परंपरा चालू आहे। आज माझा नातूसुद्धा उभा आहे, आमचे बंधू सगळं कुटुंब। आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।